नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कालपासून ठाणे शहरामध्ये अनधिकृत हुक्का पार्लर्स आणि ज्या ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करण्यात येते अशा पब आणि बारवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. काल ठाणे शहरातील अनेक अशा ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ आज महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असं मजकूर असणारे पोस्टर ठाण्यामध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांचं कौतुक करणारे हे पोस्टर लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुणे, नंतर ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर, पब आणि बारवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाणे शहरामध्ये हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असं या पोस्टरवर म्हटण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना ठाणेकर नागरिकांना एक आगळा वेगळं गिफ्ट दिलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ठाणे शहरातील पेट्रोलचा दर अजितदादांच्या निर्णयामुळे 65 पैशांनी तर डिझेलचा दर 2 रुपये 7 पैशांनी कमी होणार आहे. बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातला पेट्रोल आणि डिझेलचा दर हा उर्वरित महाराष्ट्रापेक्षा नेहमी जास्त असतो अशी तक्रार नेहमीच ठाणेकरांची असायची. या संदर्भात अनेकदा सरकार दरबारी आवाज उठवण्यात आला होता. या सगळ्याची दखल घेऊन अजितदादा पवार यांनी आता पेट्रोलवरचा टॅक्स हा 26% 25% केला असून डिझेलवरचा टॅक्स 26% 23% खालती आणला आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पेट्रोलचे दर 65 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रुपये 7 पैशांनी कमी होणार आहेत. याचा ठाणेकर नागरिकांना थेट फायदा होणार आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. उर्वरित महाराष्ट्रातले दर आणि बृहन्मुंबई तसंच ठाणे आणि नवी मुंबई या परिसरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर चढे असतात. टॅक्स जास्त असल्यामुळे हा दर जास्त असायचा. मात्र आता हा टॅक्सचा दर अजितदादांनी समान पातळीवर आणल्या कारणाने ठाणेकर नागरिकांना हा फायदा होणार आहे. ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत आणि त्यातलीच एक महत्त्वाची आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेली घोषणा म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचं अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. यासाठी दरवर्षी राज्याच्या तिजोरीवर तब्बल 46,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. जुलै 2024 पासून ही योजना लागू होणार आहे. महिलांचं सक्षमीकरण करावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये त्यांना सहाय्य व्हावं या दृष्टिकोनातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं श्री अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे. असं जरी असलं तरी याचं मूळ थेट मध्य प्रदेशामध्ये जातं. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी अशाच प्रकारची योजना ही मध्य प्रदेशमध्ये राबवली होती. मुख्यमंत्री मेरी बहन अशा प्रकारची ती अशा आशयाची ती योजना होती आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला या संपूर्ण योजनेचा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि शिवराज सिंग चौहान हे त्या योजनेच्या आधारे प्रचंड मताने निवडून आले होते आणि त्यामुळेच अशा प्रकारची योजना आपल्या राज्यात देखील लागू व्हावी अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील अशा आशयाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि आता ही योजना अस्तित्वात आलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आगामी जुलै महिन्यापासून म्हणजेच आणखी 8 दिवसांनंतर ही योजना लागू होणार आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या तिजोरीवर तब्बल 46,000 कोटी रुपयांचा
बोजा पडणार आहे। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे। ठाणे शहरामध्ये देखील अबोली रिक्षा ही संकल्पना सुरू आहे। याच योजनेच्या धर्तीवर अजितदादा पवार यांनी महिलांसाठी पिंक रिक्षा योजना सुरू केली आहे। महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, त्याचप्रमाणे महिलांना स्वयंरोजगार मिळावा या दृष्टिकोनातून ही पिंक रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे। यामध्ये 17 शहरांमध्ये 10,000 रिक्षा खरेदी महिलांसाठी करण्यात येणार आहे आणि महिलांना त्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। या अर्थसहाय्यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी अजितदादा पवार यांनी राखून ठेवला आहे। आज करण्यात आलेल्या अनेक लोकप्रिय घोषणांपैकी ही एक लोकप्रिय घोषणा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकप्रिय घोषणांची त्यांनी मांदियाळीच केली असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। एकीकडे महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा निधी, त्याचप्रमाणे इतरही अनेक लोकप्रिय घोषणांसह आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा अजितदादांनी केली। त्यामध्ये राज्यातील जवळपास 46 लाख कृषी पंपांना वीज माफ करण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला आहे। याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यामुळे
यंदाच्या अर्थसंकल्प हा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. यामध्ये विद्यार्थिनींसाठी पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत ही देखील एक महत्त्वपूर्ण योजना अजितदादा पवार घेऊन आल्या आहेत. यामध्ये 8 लाख रुपयापर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे अशा घरकुलातील विद्यार्थिनींना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पाद्वारे अजितदादा पवार यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे दर वर्षाला 3 सिलेंडर आता मोफत मिळणार आहेत. जे पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. मात्र एकीकडे सिलेंडरच्या किमती गगनाला भिडत असताना दुसरीकडे वर्षभरामध्ये 3 सिलेंडर मोफत मिळत असतील तर ते मध्यमवर्गीयांना त्याचप्रमाणे अल्प उत्पन्न गटाला देखील त्याचा निश्चितपणे लाभ होणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. मात्र यामुळे दरवर्षी निवडणुका व्हाव्यात असं आता मध्यम वर्गाला वाटलं तर त्यात काही फारसं चुकीचं नसेल. स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो. महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे. LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा केल्या. या सगळ्या घोषणा लोकप्रिय घोषणा असल्या तरी देखील या घोषणांसाठी निधी आणणार कुठून असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ज्या घोषणा केल्या यासाठी राज्य सरकारकडे कुठल्याही प्रकारचा निधी नाही. एक प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेला लुळंपांगळं बनवण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे असं देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद नाही, कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही आणि असं असताना एवढ्या लोकप्रिय घोषणा केल्या. या केवळ आणि केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा केल्या असल्याचं टीका श्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. एकीकडे महाराष्ट्राचा क्रमांक देशामध्ये 6व्या क्रमांकापर्यंत जाऊन पोहोचला आहे आणि अशा पद्धतीने नियोजन शून्य घोषणा होत असतील तर महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची आणखी वाट लागेल अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कारण वीज बिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बी बियाणं आहे, इतर शेतीचे अवजार आहेत, आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरचा GST आम्ही माफ करू. कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला 1 लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल, आता किती टक्के त्याच्यावर GST मला वाटतं थोडी कमी केली होती, आता 5% आहे, पण नाहीतर 18% GST खतावरती होती. म्हणजे काय, 1 लाखाचं खत विकत घेतलं तर 18,000 रुपये त्या खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि 18,000 कोटीतून 6,000 कोटी तुम्ही देणार म्हणजे 12,000 हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत. असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणे असेल, खतं आहेत, काही जंतुनाशक फवारण्या आहेत, त्याच्यानंतर कृषी पंप आहेत, ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा, हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत. आणि जर या सरकारला असं वाटत असेल की अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील, अजिबात होणार नाही. शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत. CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school
by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.